24 India Live News. 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बघा आजची खास खबर. विधानभवन नागपूर इथे पत्रकारांना विधानभवनांची बद्दल माहिती देताना इथे पत्रकारांसोबत खास मुलाखत आणि विधानभवनबद्दल जे काही माहिती आहे, कशी व्यवस्था आहे, काय आहे, हे सर्व माहिती इथे ह्या पत्रकाराच्या माध्यमातून सांगितलेली आहे. बघा. आणि एकूण पूर्वतयारी जर का पाहिली तर महत्त्वाचं म्हणजे उद्या BSc होणार आहे, परंतु कामकाज सल्लागार समितीमध्ये सगळ्या पुढचं कार्यावली निश्चित होण्याच्या अगोदर पूर्वतयारी पण करणं गरजेचं होतं, कारण आमचे कर्मचारी विधिमंडळाचे इथे येऊन पोचलेले आहेत. निवास व्यवस्था, विधिमंडळांमधली आवाजाची आणि कामकाजाची व्यवस्था, विधिमंडळामध्ये पत्रकारांच्यासाठी असणारं वायफाय किंवा सुयोगची व्यवस्था, लोकप्रतिनिधींचा सगळी जी निवासाच्या बरोबर आरोग्य व्यवस्था, तसंच अग्निशमन दल किंवा विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये काम करण्याच्या मदत यंत्रणा, अशा अनेक बाबतींमध्ये आम्ही आढावा घेतलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहेच की पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या आधीचं हे कार्यकालामधलं अधिवेशन असल्यामुळे, त्याचबरोबर अनेक प्रश्नांवरती नागपूरच्या अधिवेशनाकडून अपेक्षा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक या अधिवेशनाला भेटीसाठी किंवा प्रत्येक कामासाठी येतील असं आम्हाला वाटतं आहे. आजच्या या तयारीच्या मध्ये अत्यंत सुसज्ज आढावा घेण्यात आलेला आहे. राज्याने पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावरती आढावा झालेला आहे. निवासस्थानांच्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारनी आमदार निवासमध्ये किंवा इतरत्र सुरक्षा कशी यावरही चर्चा झालेली आहे. एक वैशिष्ट्य असं यावेळच्या अधिवेशनाचं की विधान परिषद अस्तित्वामध्ये येऊन हा शताब्दी महोत्सवसुद्धा चालू आहे. विधानसभेच्या बरोबर विधान परिषदेमध्येही खूप चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. या पार्श्वभूमीवर 8 तारखेला 8 डिसेंबरला शुक्रवारी आम्ही एक पत्रकारांशी 9:30 ते 11 सकाळीच्या वेळामध्ये ज्यांनी विधान परिषद कव्हर केली असे सगळे आमचे सहकारी आहे. विधानसभेतले आता तुम्हाला स्वागतच आहे. आमच्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये एक गेट टुगेदर किंवा स्नेहमेळावा आम्ही आयोजित करणार आहोत आणि त्या ठिकाणी विधान परिषदेचे पत्रकार, त्याचबरोबर विद्यमान विधान परिषदेचे आमदार आणि विधानसभेचे आमदार, आमचे विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही जण, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय अजितदादा पवार, या सगळ्यांच्या बरोबर सन्माननीय संसदीय कार्यमंत्री दादा पाटील यांच्याबरोबर एक बातचीतीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. त्याच्याही संदर्भात माहिती सांगायची होती. याखेरीज आरोग्य व्यवस्थेच्यामध्ये हिरकणी कक्ष, जसा गेल्या वर्षी छोटी बालकं येतात तर त्यांच्यासाठी व्यवस्था चांगली करण्यात आली होती, तशीच व्यवस्था आरोग्य विभागाने केलेली आहे. त्याचबरोबर आमदार महिलांच्या बालकांसाठी जशी व्यवस्था आहे तसंच बाहेरसुद्धा जे कर्मचारी महिला येतात, मग त्या पोलीस असतील किंवा अन्य कर्मचारी असतील, त्यांच्या बालकांसाठी सुद्धा एक हिरकणी कक्ष विधिमंडळाच्या बाहेरसुद्धा आरोग्य विभागाने त्याची व्यवस्था केलेली आहे. याखेरीज आरोग्य सेवा देत असताना BP, ब्लड शुगर यासारख्या तपासण्या 24 तास उपलब्ध ठेवलेल्या आहेत की जेणेकरून विधिमंडळाचं कामकाज चालू असताना जरी एखादं BP वाढलं कोणाचं किंवा शुगर खाली गेली तरीसुद्धा ती तपासणी होऊ शकेल आणि आमदार निवासमध्ये सुद्धा त्याची व्यवस्था केली जाणार आहे. यावेळेला पहिल्यांदाच आम्ही आमदार निवासमध्ये सुद्धा किंवा रवी भवनला जे लोक येतात त्यांना प्रत्येकाला त्यांच्या कामासाठी येण्याचा अधिकार आहे, त्याचा आम्ही सन्मानच करतो. परंतु त्याला 12 तासाची मर्यादा ठेवण्यात आली, म्हणजे सकाळी आले 8 वाजता तर रात्री 8 वाजेपर्यंत त्यांना ते थांबू शकतात. परंतु त्याच्यानंतरही अनेक लोक आपल्याला दिसतं की सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त जरा काटेकोर पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही शिष्टमंडळासाठी कोणाला रात्री 9 किंवा 10 बोलवलं तर ते त्या मंत्र्यांच्या किंवा आमच्या परवानगीने येऊ शकतात आतमध्ये. फक्त 12 तासाचा पास त्यांना असेल, हे एक नवीन पाऊल उचललेलं आहे. त्याचबरोबर पोलिसांची अशी विनंती होती की विधिमंडळात येणारे अभ्यागत जे आहेत त्यांच्यावर साधारण 500ची मर्यादा केलेली असते, तर ती थोडी अजून जरा त्याची मर्यादित करता आली तर चांगलं होईल. त्याच्याबद्दल आम्ही विचार करतो आहे. परंतु जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे किंवा मंत्र्यांकडे शिष्टमंडळासाठी येत असते त्याच्या सोडून
की बाकीची संख्या मर्यादित करायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कुठेही नगरपालिकेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कर्मचारी किंवा मोर्चेकरी किंवा बाकीचे लोक यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह कुठे उपलब्ध आहे ते गुगलवरती टाकावं, जेणेकरून लोकांना त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिरत बसून त्यांना जास्त त्रास होणार नाही. याखेरीज आपला नियमच आहे की पेट्रोल पंप्सचे जे असतात त्या पेट्रोल पंपावरती स्वच्छतागृह आपण जरी डिझेल पेट्रोल भरायला गेलो नसलो तरीसुद्धा ती लोकांच्यासाठी वापरायला परवानगी असते. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही, तर त्याबद्दल सुद्धा एक सूचना GR काढायचं, एक सूचनापत्रक असं ठरलेलं आहे, जेणेकरून या पेट्रोल पंपावरती सुद्धा कोणी महिला असतात, बाकीचे असतात, ट्रॅफिक जॅममध्ये अडकले असतात, तर तिथे या स्वच्छतागृहांची व्यवस्था होऊ शकेल. याखेरीज FDAच्या लोकांना मी सांगितलेलं आहे की इथे विधान भवनाच्या परिसरामध्ये जो संत्रा ज्यूस दिला जातो विशेषतः, आणि आपण तो खूप प्रेमाने घेतो सगळेजण, त्याचं प्राशन करतो, तर दर 2 दिवसांनी त्याची तपासणी करा तुम्ही की तो व्यवस्थित आहे की नाही, त्याचा दर्जा कसा आहे, काय आहे. आणि शक्यतो ग्राहकांची पसंती जर का असेल तर काचेच्या ग्लासच्या ऐवजी पेपर ग्लास चांगले जर का वापरले तर गृहिणी म्हणून आम्ही सगळं हे बोलतो असं तुम्ही धरू शकता. परंतु आम्हाला ज्या गोष्टी दिसतात त्याच्यानुसार आम्ही हेही सांगितलं होतं PWDला की भांडी धुण्यासाठी वेगळी व्यवस्था पाहिजे, स्वच्छतागृहातच भांडी धुणं योग्य नाही, तर ती त्यांनी यावेळेला बांधलेली असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण ती आपल्या मला असं वाटतं की एकूण साथीचे रोग किंवा हे पाहिले तर या सगळ्या आवश्यकच गोष्टी आहेत. आणि पत्रकार हा एक अविभाज्य भाग आहे सगळ्या अधिवेशनांमधला, आणि त्यामुळे तुमच्यासाठी वायफायच्या बरोबर बाकी सुद्धा स्टँड आणखीन व्यवस्था सगळी केलेली आहे. याखेरीज बाकी अजून काही सूचना प्रश्न तुम्ही असेल तर जरूर विचारू शकता. पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोर मुंबईमध्ये विधानसभेच्या अध्यक्षांसमोर सुनावणे चाललेले आहेत, आणि आमचीसुद्धा माझीसुद्धा जी जबाबदारी आहे त्याच्याबद्दलच्या काही वेगवेगळ्या प्रकारची पिटिशन माझ्यासमोरही प्रलंबित आहेत. परंतु याच्यावरती मी स्वतःच पीठासीन अधिकारी असल्यामुळे मी उत्तर देऊ शकणार नाही. आणि बाकीच्या विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात काही तुमचे प्रश्न शंका असतील तर मी इथे एवढं सांगेन की 8,700 कर्मचाऱ्यांची सगळ्यांची व्यवस्था विभागीय आयुक्तांनी केलेली आहे, आणि शेकडो कर्मचारी याच्यासाठी काम करत आहेत. तर यावेळेला आम्ही एक नवीन पाऊल उचलते आहे मी, आणि ते म्हणजे विधिमंडळ काळात सुद्धा एक छोटा अल्पकालीन आढावा घ्यायचा अगदी अर्ध्या तासामध्ये की सगळ्या गोष्टी ज्या आम्ही सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी झाली आहे का, त्याच्यात काही अडचणी आहेत, आणि अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी सुद्धा त्याचा एक फीडबॅक आम्ही घेणार आहोत की या सगळ्या सूचनांची प्रत्यक्षात काय कार्यवाही झाली. अशा प्रकारे एक बऱ्यापैकी अधिवेशन परत मोठ्या प्रमाणामध्ये इथे पूर्ण होईल असं मला वाटतं. आणि आजच्या संदर्भात काही विशेष प्रश्न असतील तर तुम्ही मला उत्तर देण्यासारखे असेल तर तारखेचं स्पष्ट झालं असेल. परंतु सन्माननीय राज्यपालांच्याकडून आम्हाला जी सूचना आलेली ती असतात, त्यामुळे त्याबद्दल आजच काही भाष्य करणं किंवा त्याच्यावर ब्रेकिंग न्यूज करणं किंवा त्याच्यावर मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. संख्येच्या नुसार आणि गरजेच्यानुसार व्यवस्था करतात, तसं आपण गेल्या वर्षी पण निर्णय घेतलेले होते. तसंच काही तुम्ही घेतले असतील तर मी याच्यानंतर तुम्हाला लवकरच अवगत होती. चर्चा झाली आणि त्याच्यात एक त्यांचं पोलिसांचं निरीक्षण होतं की एखाद्या विविक्षित वेळेला पहिले 2 दिवस जरा मार्गी लागेपर्यंत जास्त अडचणी येतात, परंतु त्यांचा प्रयत्न चाललेला आहे की विकेंद्रित पद्धतीने जेवढं व्यवस्था जेवणाची आणि याची होऊ शकेल तेवढं करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रयत्न करतात. आम्ही त्यांना म्हटलं एवढं मोठं स्थान असल्यावरती तोच प्रश्न एक होता, तो सुटला आहे बऱ्यापैकी. पण आता बरेचसे जे प्रश्न प्रलंबित आहेत, अवकाळी पावसामुळे नुकसान जे झालेलं आहे त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलंच आहे की प्रत्येक ठिकाणी नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात पावलं उचललेली आहेत. बाकी लॉ अँड ऑर्डरचे काही ठिकाणी प्रश्न आहेत. आता भंडाऱ्याच्या बद्दलचं मी नुकतीच आज IG आणखी SP भंडाऱ्याचे त्यांची मीटिंग घेतली. आधीची सुद्धा जी बलात्काराची केस झाली होती ती चार्जशीटपर्यंत पोचलेली आहे, त्याच्यात साधारण कन्व्हिक्शन होईल असं वाटतंय. बाकीचे सुद्धा काही जे मुद्दे प्रत्येक जिल्ह्यांमधले अकोला किंवा याचे घेत आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय. काय मुद्दा असं आहे प्रश्न त्याची जाणीव मला असं वाटतं की सरकार याच्यात योग्य ते पावलंच नाही. आणि लक्षवेधी तर प्रत्येक आमच्या परिषदेत येते ती मला असं कल्पना असते. खूप चांगले मुद्दे आमदार घेतात असं माझं निरीक्षण आहे. मग सभेतले असो किंवा परिषदेतले असो, आणि सरकारसुद्धा त्याला समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतं. याच्यामध्ये आत्ताचे जे प्रश्न मला आले दिसत आहेत
हे खूप सर्वसमावेशक आणि ज्याच्यावरती चर्चा आहे. दुसरं मला सांगायला हरकत नाही की काही प्रश्नांवरती वस्तुस्थिती मागवलेली आहे. तर तिथे मी उलट सांगितलेलं आहे की वस्तुस्थितीला उत्तर आलं तर उत्तम, नाही आलं तरी आपण ते प्रश्न स्वीकृत करावे. म्हणजे अधिकाधिक प्रश्न किंवा लक्षवेधी घेतल्या जाऊन त्याच्यावर चर्चा व्हावी आणि निर्णायक उत्तरं मिळावी, हाच आपला हेतू आहे. आणि या दृष्टिकोनातूनच सगळी आयुधांची आमच्याकडची तयारी बघा तुम्ही तर रोज. ही होती आजची खास खबर. विधान भवन नागपूर 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बघत रहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. 24 India Live News.